मित्रांनो, द्वारका ही एक अशी प्राचीन धार्मिक नगरी आहे जी कधी भगवान श्रीकृष्णांनी वसवली होती। हिंदू धर्मात द्वारकाला 7 प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते। बाकी 6 शहर आहेत मथुरा, काशी, हरिद्वार, अवंतिका, कांचीपुर आणि अयोध्या। काही लोक द्वारकाला द्वारावती, कुशस्थली, आनर्त, ओखा मंडल, गोमती, द्वारका, चक्रतीर्थ, अंतद्वीप आणि वाणी दुर्ग या नावांनीही ओळखतात। या शहराभोवती खूप लांब भिंती होत्या ज्यात अनेक दरवाजे होते। अनेक दरवाजांच्या शहरामुळेच या नगरीचे नाव द्वारका पडले। पण आता येथे हा प्रश्न उपस्थित होतो की श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर अचानक असे काय घडले की ही संपूर्ण नगरी पाण्याखाली गेली। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नक्की कधी, का आणि कसे बुडाली श्रीकृष्णांची नगरी द्वारका। नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे। द्वारका नगरीला श्रीकृष्णांची कर्मभूमीही मानलं जातं। महाभारतात वर्णन केलेल्या कथेनुसार श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर जरासंधाने कृष्ण आणि यदुवंशियांचा नाश करण्याचा निर्धार केला आणि संधी मिळताच जरासंध मथुरा आणि यादवांवर वारंवार आक्रमण करत राहिला। हळूहळू त्याचे अत्याचार वाढत गेले, तेव्हा शेवटी यादवांच्या सुरक्षिततेसाठी श्रीकृष्णांनी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला आणि मथुरामधून बाहेर पडून भगवान श्रीकृष्णाने एक अशी नगरी वसवली जी विशाल आणि सुसंगत होती। या नगरीचं नाव होतं द्वारका नगरी। असं म्हणतात की श्रीकृष्ण आपल्या कुटुंबासोबत द्वारकेत खूप आरामात राहत होते। काळ पुढे गेला। 36 वर्षांपर्यंत राज्य केल्यानंतर आणि श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली। पौराणिक ग्रंथांमध्ये द्वारकाच्या समुद्रात विलीन होण्यासंबंधी 2 कथांचा उल्लेख आहे। पहिली माता गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी ऋषींनी श्रीकृष्णपुत्र सांबाला दिलेला शाप। कथेनुसार महाभारत युद्धात कौरवांवर विजय मिळवल्यानंतर जेव्हा युधिष्ठिराचा हस्तिनापुरात राज्याभिषेक होत होता, तेव्हा कौरवांची माता गांधारीने तिच्या 100 पुत्रांच्या वधासाठी आणि महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोष देऊन शाप दिला की जसा कौरव वंशाचा नाश झाला तसाच यदुवंशाचाही नाश होईल। दुसरी कथा सांगते की महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी द्वारकेत विविध अपशकुन होऊ लागले। एके दिवशी महर्षी विश्वामित्र, देवर्षी नारद व इतर ऋषी द्वारकेत आले। तिथे यादव कुलातील काही तरुणांनी त्यांच्याशी परिहास करण्याचा विचार केला। यासाठी त्यांनी श्रीकृष्णांचा पुत्र सांबाला स्त्री वेशात ऋषींच्या जवळ नेलं आणि सांगितलं की ही स्त्री गर्भवती आहे। तुम्ही सांगा हिच्या गर्भातून काय जन्माला येईल। तरुणांनी असं बोलल्यानंतर ऋषींनी ध्यान केलं आणि त्यांना कळलं की ज्याला ते स्त्री म्हणत आहे तो खरोखर पुरुष आहे। यामुळे ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी तरुणांना शाप दिला की तुम्ही आमचा अपमान केला आहे, म्हणून श्रीकृष्णांचा हा पुत्र लोखंडाच्या मुसळाला जन्म देईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुलाचा संहार कराल। त्या मुसळाच्या प्रभावामुळे केवळ श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील। श्रीकृष्णांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी मान्य केलं की हे सत्य होईल। ऋषींच्या शापाच्या परिणामस्वरूप दुसऱ्या दिवशी सांबाने मुसळाला जन्म दिला। जेव्हा राजा उग्रसेनाला ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी तो मुसळ चोरी करून समुद्रात फेकून दिला। त्यानंतर राजा उग्रसेन आणि श्रीकृष्णांनी नगरीत जाहीर केलं की आजपासून कोणीही वृषणी आणि अंधक वंशीय त्यांच्या घरी मद्य तयार करणार नाही आणि जर कोणीही असे करताना पकडले गेले तर त्याला मृत्युदंड दिला जाईल। ही घोषणा ऐकून द्वारकावासियांनी मद्य बनवण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतरही द्वारकेत भयंकर अपशकुन होऊ लागले। रोज वादळ यायला लागली। उंदीर इतके वाढले की मार्गांवर माणसांपेक्षा जास्त उंदीर दिसू लागले। त्यावेळी यदुवंशियांना पाप करताना लाज वाटत नव्हती।
तिकडे नगरात घडत असलेल्या या अपशकुनांना पाहून भगवान श्रीकृष्णांना समजले की कौरवांची माता गांधारीचा शाप सत्य होण्याची वेळ आली आहे. त्यांनी पाहिले की त्यावेळी तसाच योग तयार होत आहे जसा महाभारताच्या युद्धाच्या वेळी तयार झाला होता. मग श्रीकृष्णांनी यदुवंशीयांना तीर्थयात्रा करण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व राजवंशी समुद्राच्या काठावर प्रभास तीर्थात येऊन राहू लागले. प्रभास तीर्थात राहत असताना एके दिवशी सात्यकीने आवेशात येऊन कृतवर्माचा उपहास केला आणि त्याचा अनादर केला. कृतवर्मानेही असे काही शब्द उच्चारले की सात्यकीला राग आला आणि त्याने कृतवर्माचा वध केला. हे पाहून अंधक वंशीयांनी सात्यकीला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. सात्यकीला एकटा पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवायला धावला आणि सात्यकी व प्रद्युम्न दोघेही अंधक वंशीयांशी लढू लागले. परंतु संख्या अधिक असल्यामुळे ते अंधक वंशीयांना पराजित करू शकले नाहीत आणि शेवटी त्यांच्याच हाती मारले गेले. आपल्या पुत्र आणि सात्यकीच्या मृत्यूमुळे क्रोधित होऊन श्रीकृष्णांनी एका मुठभर गवत उखडली. हातात येताच ते गवत वज्रासारखे भयंकर लोखंडी मुसळ बनले. जो कोणी ते गवत उखडत असे ते भयंकर मुसळात बदलत असे. त्या मुसळांच्या एका प्रहाराने प्राण निघून जात होते. त्यावेळी काळाच्या प्रभावामुळे सर्व वीर मुसळांनी एकमेकांचा वध करू लागले. यदुवंशीही आपसात लढून मरू लागले. श्रीकृष्णांच्या बघताबघत सांब, चार उद्देश, अनिरुद्ध आणि गद यांचा मृत्यू झाला. शेवटी श्रीकृष्णाने आपल्या सारथी दारुकला सांगितले की तू हस्तिनापुरात जा आणि अर्जुनाला सगळा प्रसंग सांगून द्वारकाला घेऊन ये. दारुकने तसेच केले. त्यानंतर श्रीकृष्णांनी बलरामला त्याच ठिकाणी राहण्यास सांगून द्वारका गाठली. मग श्रीकृष्णांनी सगळा प्रसंग आपल्या वडील वासुदेवजींना सांगितला. यदुवंशीयांच्या संहाराबद्दल समजल्यावर त्यांनाही खूप दुःख झाले. श्रीकृष्णांनी वासुदेवजींना सांगितले की अर्जुन येईपर्यंत तुम्ही स्त्रियांची रक्षा करा. यावेळी बलरामजी वनात माझी वाट पाहत आहेत. मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे. असे म्हणत श्रीकृष्ण बलरामला भेटायला निघाले. वनात जाऊन श्रीकृष्णाने पाहिले की बलरामजी समाधीत लीन आहेत. बघता बघता बलराम शेषनाग रूपात परिवर्तित झाले आणि भगवान श्रीकृष्णाची परवानगी घेऊन बैकुंठ धामात परतले. तिकडे बलरामजींनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्ण वनात भटकू लागले. भटकत भटकत ते एका ठिकाणी बसले आणि गांधारीने दिलेल्या शापाबद्दल विचार करू लागले. देहत्याग करण्याची इच्छा ठेवून श्रीकृष्णाने आपली इंद्रिये संयमित केली आणि महायोगाच्या स्थितीत पृथ्वीवर आडवे झाले. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण समाधीत लीन होते त्याच वेळी जरा नावाचा एक शिकारी हरणांच्या शिकारीच्या उद्देशाने तिथे आला. त्याने हरण समजून लांबूनच श्रीकृष्णांवर बाण सोडला. बाण सोडल्यानंतर जेव्हा तो आपले शिकार पकडण्यासाठी पुढे आला तेव्हा योगस्थित भगवान श्रीकृष्णांना पाहून त्याला आपल्या चुकल्याचे पश्चाताप झाले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला आश्वासन दिले आणि परमधामात निघून गेले. इकडे दारुक हस्तिनापुरात पोहोचून यदुवंशीयांच्या संहाराचा संपूर्ण प्रसंग पांडवांना सांगून दिला. हे ऐकून पांडवांना खूप दुःख झाले. अर्जुन त्वरितच आपल्या मामाला वासुदेवांना भेटण्यासाठी द्वारकाला निघून गेले. अर्जुन जेव्हा द्वारकाला पोहोचले तेव्हा श्रीकृष्णांच्या राण्या त्यांना पाहून रडू लागल्या. त्यांना रडताना पाहून अर्जुनही रडू लागले आणि श्रीकृष्णाला आठवू लागले. त्यानंतर अर्जुन वासुदेवजींना भेटले. वासुदेवजींनी अर्जुनाला श्रीकृष्णांचा संदेश ऐकवत सांगितले की द्वारका लवकरच समुद्रात बुडणार आहे. म्हणून तुम्ही सर्व नगरवासियांना सोबत घेऊन जा. त्यानंतर अर्जुन आपल्या सोबत श्रीकृष्णांच्या कुटुंबियांना व सर्व नगरवासियांना घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघून गेले. त्यांच्याबरोबर सर्व जाताच द्वारका नगरी समुद्रात बुडून गेली.
हे दृश्य पाहून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले आणि 2005 ते 2007 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नौसेनेच्या गोताखोरांनी समुद्रात बुडालेल्या द्वारका नगरीचे अवशेष शोधून काढले, ज्याने या पौराणिक कथेला प्रामाणिकता दिली आहे. या शोध मोहिमेला समुद्रात 560 मीटर लांब द्वारकाची भिंत मिळाली. एवढेच नाही, त्यांना पौराणिक काळातील काही भांडीही सापडली, जी 1528 इसवी पूर्व ते 3000 इसवी पूर्व काळातील आहे. शोधकांच्या मते समुद्राच्या खोलीत मिळालेली ही नगरी सुमारे 9000 वर्ष जुनी आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच अशा पौराणिक कथांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.